तर गडचिरोलीमधील गर्देवाडा ते वांगेतुरी या दरम्यान 15 गावांना बस सेवा मिळाली आहे। उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसनं प्रवास केला। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये रस्ता आणि एसटी बस सेवा आता सुरू होतीये। मुख्यमंत्र्यांच्या बस सेवेचा एबीपी माझा एक्सक्लुझिव्ह साक्षीदार ठरलाय। स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत बस सेवा सुरू झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात गर्देवाडा आणि गट्टा या परिसरामध्ये स्वातंत्र्याच्या जवळपास 77 वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा सुरू झालेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बस सेवेचा लाभ घेत त्याच्यामधून प्रवास करत आहेत। स्थानिक गावकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत या बस सेवेमध्ये प्रवास करत आहेत। खरं पाहिलं तर या भागामध्ये रस्त्याची कनेक्टिव्हिटी नव्हती, पूल नव्हते आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये माओवाद्यांच्या दहशतीमुळे बस सेवा ही सुरू होऊ शकत नव्हती। मात्र आता या ठिकाणी बस सेवा सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः प्रवास करत आहेत। स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर एखाद्या भागामध्ये बस सेवा सुरू होत आहे। एक नवीन वर्षाचा मोठा गिफ्ट जो आहे तो गडचिरोली जिल्ह्याला या माध्यमातून मिळत आहे आणि फक्त रस्ता झाला आहे, बस सेवा सुरू झालेली आहे एवढाच याचं महत्त्व नाही आहे, तर माओवाद्यांची दहशतही कशा पद्धतीने गडचिरोलीमध्ये नाहीशी होत आहे त्याचाच एक उत्कृष्ट उदाहरण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, गर्देवाडा, गडचिरोली। तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत धावणारी बस सेवा सुरू होते आहे। गडचिरोलीमध्ये गर्देवाडा ते वांगेतुरी असा एकूण 15 किलोमीटरचा हा प्रवास पहिल्यांदाच ही बस सेवा सुरू होते आहे आणि जसं आत्ता आपण पाहिलं त्यानुसार ही केवळ एक फॅसिलिटी म्हणून, सुविधा म्हणून याच्याकडे पाहून चालणार नाही, तर माओवाद्यांचा जी दहशत होती त्या दहशतीतून सर्वसामान्य नागरिकांची मुक्तता आम्ही करतो आहोत असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे। गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यान 15 गावांना ही बस मिळालेली आहे आणि उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या एसटी बसनी प्रवास केलेला आहे। एकूण 15 गावं या बस सेवेमुळे कनेक्ट झालेली आहेत। या 15 गावांच्या मार्गाने प्रत्येक गावातून ही बस सेवा जाणार आहे, त्यामुळे या गावातील सर्व ग्रामस्थांना आता या बस सेवेचा लाभ घेता येणार आहे। गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये एसटीची बस सेवा इतके वर्ष सुरू होऊ शकत नव्हती आणि सुरू झाली तरी ती सातत्य त्यामध्ये टिकताना दिसत नव्हतं। मात्र आता पहिल्यांदाच ही बस सेवा सुरू होतीये। तर या बस सेवेबाबत गडचिरोलीच्या दुर्गम भागातल्या ग्रामस्थांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। एबीपी माझाकडे पाहूया। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील काही दुर्गम भाग, एटापल्ली तालुक्यात गट्टाच्या पुढे छत्तीसगड सीमेपर्यंत अनेक गावं आहेत, मात्र कुठलीही बस सेवा त्या भागामध्ये नव्हती, कारण त्या भागापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते नव्हते आणि सोबतच माओवाद्यांची सतत भीती होती। मात्र आता गट्टाच्या पुढे गर्देवाडापर्यंत काही दिवसांपूर्वी बस सेवा सुरू करण्यात आली आणि आता गर्देवाडाच्या पुढे वांगेतुरी जो महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा अखेरचा पोलीस मदत केंद्र आहे आणि त्याच्या पुढे छत्तीसगडची सीमा येते, या दुर्गम भागापर्यंत स्वातंत्र्यानंतर जवळपास 77 वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा सुरू होत आहे। तुम्ही कुठल्या गावाचे आणि ही बस सेवा किती फायद्याची ठरणार तुमच्या या संपूर्ण भागासाठी? मी वांगेतुरीच्यावर आम्ही म्हणजे याच्या पहिले आमच्याकडे काही बस सेवाच्या सुविधा नव्हत्या, आम्हाला जा यासाठी मोठा त्रास होत होता। आता सुरू झाल्यामुळे आम्हाला पण छान होईल, आता पोलिटिशन झाला आणि रोडही झाला, पुलाची पण उद्घाटन झाला असा आमचा म्हणणं आहे, बड़े झाला म्हणून। अब देखो मैं बता रहा हूँ कैसा कि ऐसे जैसा अभी जो हमारे बच्चे ने जो बोल रहे हैं ऐसा टाइप के पहले जो था तब ऐसा परिस्थिति में थे। अभी जगह रोड बन गया, अभी कैंप आ गई, उसके बाद में से अभी अपने लिए सुविधा हो गया। अभी गट्टा जाने, एटापल्ली जाने, गडचिरोली जाने की सुविधा या बोले तो अभी हो ही गया। जैसा डिलीवरी किया ये हो गया। अभी जाने के लिए ऐसी होती नहीं तो पहले दिक्कत कैसे जाती थी, कंधे में करके कटिया में पेशेंट को लेके आना पड़ता था गट्टा पीएससी तक की। ही जी बस सेवा आहे इथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी एकदम सोयीस्कर आणि चांगली राहील, कारण आजपर्यंत इथं शिक्षण घ्यायचं म्हणलं की शिक्षण घ्यायला बाहेर जावं लागत होतं आणि जायसाठी इथून सुव्यवस्थित मार्ग नव्हते। इथनं पुलिया नव्हता, एसटी महामंडळची MSRTCची बस नव्हती। आता ही बस आल्याने आम्हाला तेवढं चांगलं होईल।
बसचा सुविधा जर पहिलेपासून असे जर राहिली असती तर शिकवायला आम्हाला शाळेत जायला खूप छान झाली असते. तर सुविधा नव्हती म्हणून परिस्थितीनं तरी 10वी-12वीपर्यंत शिक्षण आम्ही घेतलो. सायकलनं किंवा पायी गट्टेवर येत होतो आम्ही वांगेतुरीवर. लोक जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणापर्यंत, जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतील. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, गर्देवाडा, गडचिरोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.